ॲरोचा जो मी त्या ठिकाणी सांगितला होता, ॲरोचा जो हँडलर आहे त्याच्याबद्दल जे काही मी सांगितलं होतं, त्याच्याचबरोबर दादा गाडेली जाणार होते ते का कॅन्सल झालं, अशा बऱ्याच विषयामध्ये सखोल चौकशी करणं महत्वाचं आहे. डीजीसीए कडनं आणि व इन्व्हेस्टिगेशन एजन्सी डीजीसीएच्या अंतर्गत नाहीतर सिव्हिल एव्हिएशनच्या मंत्र्याच्या अंतर्गत यांनी थातूरमातूर 2 रिपोर्ट त्या ठिकाणी दिले. पण प्रमुख रिपोर्ट येणं बाकी आहे. त्याच्यामध्ये प्रिलिमिनरी रिपोर्ट हा पुढच्या काही दिवसांमध्ये येईल असं कालच मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आम्ही वाट बघत आहोत काय प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे, त्याच्यात काय गोष्टी समोर येत आहेत. कारण आतापर्यंत जी माहिती आम्ही दिली त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त माहिती सत्तेतल्या काही लोकांची आणि व्हीएसआरचे कसे संबंध होते, कशा पद्धतीने हे जे काही इन्व्हेस्टिगेशन नाही तर तपास आहे हा चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी चालू आहे. सर्व पुरावे हे आमच्याकडे आहेत. पण आम्हाला याच्यामध्ये राजकारण करायचं नाही. खरंच काय ऍक्शन व्हीएसआरवर घेतली जाते, आजपर्यंत व्हीएसआरने कशा पद्धतीने चुकीच्या गोष्टी या विमान चालवत असताना नाही तर त्यांचा व्यवसाय करत असताना केल्या आणि दादांच्या बाबतीत काय चुका त्यांच्या झाल्या, त्याच्याचबरोबर कपूर नावाचा हा जो पायलट आहे त्या बाबतीत काय, आणि व सत्तेत असणारे जे सर्व नेते मंत्री आहेत त्यांचे संबंध व्हीएसआर बरोबर कसे होते, या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत. त्यामुळे तपास जर योग्य दिशेने जात असेल, 2-3 दिवसांनी प्रायमरी रिपोर्टमध्ये फक्त थातूरमातूर फक्त हे केलं ते केलं अशा जर गोष्टी न करता डिटेलमध्ये काही प्रमाणात डिटेलमध्ये जो तपास असेल तर आम्ही समजू योग्य दिशेने हा तपास त्या ठिकाणी सुरू आहे. पण उगाचच काहीतरी द्यायचं म्हणून त्यांनी दिलं तर मग मराठी माणूस काय असतो आणि महाराष्ट्र काय असतो हे मात्र त्या ठिकाणी या केंद्र सरकारला नाही तर तिथे असणारे जे एव्हिएशन मंत्रालय त्यांना आपल्याला दाखवावं लागेल असं आम्हाला वाटतं. सीबीआय बद्दल काही लोकांनी इच्छा व्यक्त केली, ठीक आहे, सीबीआयच्या माध्यमातून जर तपास होत असेल चांगली गोष्ट आहे. पण एक गोष्ट सर्वांनी नोंद केल्यासारखी आहे, सेंट्रल व्हिजिलन्स कमिटीच्या माध्यमातून जो रिपोर्ट आलाय 7075 सीबीआयच्या केसेस अजून चालू आहेत. त्याच्यावर कुठेही निकाल त्या ठिकाणी अजूनपर्यंत दिला गेला नाही. त्यातल्या 2660 केसेस अशा ज्याच्यामध्ये 10 वर्ष झालं तपास चालू आहे. त्यामुळे बर्फात नाही तर फ्रीजमध्ये हा विषय टाकायचा आणि याच्यावर चर्चाच नको. जो कोणी उद्या जाऊन विचारेल की दादांच्या बाबतीत काय झालं तर उत्तर सत्तेतले लोक देतील सीबीआयकडे तपास आहे. अरे 10 वर्ष सीबीआयकडनं जर काही विषयांमध्ये होत नसेल तर या विषयामध्ये सुद्धा सीबीआयकडे जर तुम्ही केस दिली असेल नाही तर देणार असेल तर त्याला 2 महिने 3 महिने अशा पद्धतीने कुठेतरी कालमर्यादा लावावी लागेल. उगाच द्यायचं म्हणून देऊन आणि त्याच्यात जर टाइमपास होणार असेल तर हा टाइमपास आम्हाला लोकांना आणि महाराष्ट्राच्या तमाम नागरिकांना त्या ठिकाणी नकोय. मुख्यमंत्री वारंवार काल